तर नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आज आपल्या देशामधलं जे वातावरण बघितलं जातं ते जर पाहिलं, त्याचा जर अभ्यास केला तर जातीय तेढ, धार्मिक सलोखा राहिला नाही, सामाजिक सलोखा राहिला नाही. याचं कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांनी, धर्माच्या ठेकेदारांनी आपल्या स्वार्थाच्या पोटा सर्वसामान्य जनतेमध्ये, बहुजनामध्ये एक कट्टरता, मग ती धार्मिक असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, जातीय असो, हे आपल्या माध्यमाद्वारे, मीडियाद्वारे, इंस्टाग्राम, फेसबुकद्वारे आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये खाचून भरलेली आहे. आणि ही धारणा, ही मान्यता आपल्या मनामध्ये पेरण्यामध्ये यशस्वी होतात, कारण आपण संतवाणीपासून लांब आहोत, आपण निरपेक्ष दृष्टीपासून लांब आहोत, आपण तर्क, प्रश्न, जिज्ञासेपासून द्रष्ट आहोत. संतांना ही कट्टरता आणि कट्टरतेतून निर्माण होणारा द्वेष, घृणा, तिरस्कार, भीती त्यांना कधीच शिवू शकली नाही. का बरं? कारण त्यांनी जिज्ञासा केली, त्यांनी प्रश्न केले, त्यांनी तर्क केले. अशाच एका संतांपैकी संत कबीर, जेव्हा त्यांना कोणीही आपल्या संप्रदायाचा, आपल्या धर्माचा, आपल्या विचारधारेचा अनुयायी बनवत होता, त्यावेळेस त्यांनी प्रश्न केले, त्यावेळेस त्यांनी दोहे केले, त्यावेळेस त्यांनी जिज्ञासा केली. जर त्यांच्या जिज्ञासेवर, त्यांच्या तर्कावरती, त्यांच्या प्रश्नावरती तो संप्रदाय, तो धर्म, ती जात खरी ठरू शकत असेल, तरच त्यांनी त्या सिद्धांताला, त्या मान्यतेला, त्या संस्कृतीला, त्या विचारधारेला स्वीकारलं. आपण कट्टरतेच्या, मान्यतेच्या, सिद्धांताच्या, संस्काराच्या आरी गेल्यामुळे आपण बांधले गेलेलो आहोत. कशाने बांधले गेलेलो आहोत? द्वेषाने, घृणेने, तिरस्काराने, संकुचितपणाने. आणि ते का बरं मुक्त राहिले? कारण त्यांच्यामध्ये जिज्ञासा वृत्ती होती, विद्रोहाची वृत्ती होती, प्रश्न करण्याची, सत्याच्या बाजूने ठाम राहण्याची त्यांच्यामध्ये प्रवृत्ती होती. तर असे काय प्रश्न केले कबीरांनी, ते आपल्याला पाहायचे आहेत. आज आपल्या देशामध्ये जे पण दंगली होतात, जे पण हल्ले होतात, आतंकवादी असो, त्यामागचं कारण एवढंच की आपण ते सिद्धांत, ती मान्यता आपल्यामध्ये बिंबवली, आत्मसात केली, त्याचा विरोध केला नाही, त्याला प्रश्न विचारले नाही. असं संत कबीर प्रश्न विचारतात. आणि ते दोहे करतात. त्यांचा एक दोहा खूप छान आहे. तो दोहा म्हणजे, पाथर पूजन हरी मिले तो मैं पूजू पहाड़, पाथर पूजन हरी मिले तो मैं पूजू पहाड़, घर की चक्की कोई न पूजे ज्या पिस खाये संसार. जर दगड पूजण्याने, दगडाची पूजा केल्याने, दगडावर पाणी घातल्याने, दुधाने अभिषेक केल्याने, पानं फुलं चढवण्याने जर देव मिळणार असेल, हरी मिळणार असेल, पाथर पूजन हरी मिले, तर मी त्या पर्वताचीच पूजा करतो, तर मी त्या टेकडीचीच पूजा करतो. अरे, ह्या दगडाची पूजा करण्यापेक्षा, दगडावर पाणी घालण्यापेक्षा, अभिषेक करण्यापेक्षा, घरची जी चक्की आहे, ज्याच्यावर आपण पीठ दळून आपलं पोट भरतो, त्याचीच पूजा मी करेन ना, कारण तो मला जगवतोय. कुठल्या तर तीर्थामधला धोंडा, त्याच्यावरती जाऊन अभिषेक करणं हे मला निरर्थक वाटतं. हे त्यांनी प्रश्न केले आणि ते सिद्धांताला, ते मान्यतेला, संस्कृतीला, रूढीला, परंपरेला बळी पडले नाहीत, त्याचा बंधक झाले नाहीत, त्याचे गुलाम झाले नाहीत, म्हणून ते मुक्त होते, आझाद होते. तसेच ते दुसरा दोहा अजून एक करतात. कंकड़ पत्थर जोड़कर, कंकड़ पत्थर जोड़कर मस्जिद लई बनाए, ताचड़ मुल्ला बांग दे क्या भैरा हुआ खुदाई, क्या भैरा हुआ खुदाई. कंकड पत्थर जोडून जी तुम्ही मस्जिद बांधली आणि त्यावेळेस जाऊन 5 वेळेस तुम्ही ते अजान करता आणि म्हणता की देवाची पुकार आहे, देवाची आठवण आहे, देव काय भैरा झालेला आहे? क्या भैरा हुआ खुदा, खुदा का भैरा झालेला आहे तुमचा? हे प्रश्न, हे तर्क, हा विद्रोह, ही सत्याप्रती निष्ठा त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. म्हणून ते गुलाम झाले नाहीत, बनले नाहीत. त्यांना कट्टरता, घृणा, द्वेष, तिरस्कार शिवसुद्धा शिकली नाही. पुन्हा तिसरा दोहा म्हणतात. पंडित मुल्ला जो कुछ लिख दिया, पंडित मुल्ला जो लिख दिया,
छाड़ी चले मैंने कुछ न लिया, पंडित मुल्ला जो कुछ लिख दिया, छाडी चले कछु न लिया. म्हणजे धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली, संप्रदायाच्या नावाखाली जे काय लिहिलं गेलेलं आहे, असं काय जे काय असं लिहिलं गेलेलं आहे, ज्या लिहिलं गेल्यामुळे घृणा, द्वेष, तिरस्कार, अहंकार हे मनाचे विकार वाढले जातात आणि समाजामध्ये हिंसेचं, अराजकतेचं वातावरण तयार होतं. असं जे काही लिहिलं गेलेलं आहे ते मी सोडून छाडी चले कछु न लिया, मी ते काही घेतलेलं नाही, काही घेतलेलं नाही. मित्रांनो, आपल्याला जर शांतीनं आणि मुक्त राहायचं असेल कोणत्याही सिद्धांताच्या, कोणत्याही संप्रदायाच्या, परंपरेच्या बंधनात, सिद्धांतात, मान्यतेत अडकून आपली मानसिक शांतता, आपल्या अंतःकरणातलं प्रेम जर आपल्याला गमवायचं नसेल तर आपल्याला कबीरासारख्या संतांच्या दोह्यांकडे वळावं लागेल. व्हिडिओ खूप मोठा होतोय, मी इथेच थांबू इच्छितो.